नमस्कार. आसावरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आजवर अनेक प्रकारचे लाडू तुम्ही पाहिले असतील, तर आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाचे, गव्हाच्या पिठाचे अतिशय रुचकर कुरकुरीत लाडू कसे बनवायचे. त्यासाठी सर्वप्रथम 1 कप तूप गरम करायला ठेवा. तूप गरम झाले की थोडा थोडा खायचा डिंक तळून घ्या. यासाठी आपल्याला एकूण 100 ग्रॅम डिंक लागणार आहे. डिंकाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. थोडा थोडा डिंक तळून घ्या, पण डिंक तळत असताना तो पूर्ण कुरकुरीत तळला गेला पाहिजे याची खात्री करून घ्या. अन्यथा डिंक थोडा कच्चा राहण्याची शक्यता असते. खाण्याचा डिंक हा अतिशय पौष्टिक असतो. विशेष करून कंबरेसाठी जास्त चांगला असतो. हाडे मजबूत होण्यासाठी किंवा कंबरदुखी असेल तर ती कमी होण्यासाठी डिंक हा फारच उपयोगी असतो. डिंकाचे छोटे छोटे खडे व्यवस्थित तळून घ्या. तळून डिंक चांगला फुगतो. डिंक तळून झाल्यानंतर उरलेल्या तुपामध्ये गव्हाचे पीठ भाजायला घ्या. इथे मी एकूण 10 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. तुम्हाला जर कमी हवे असेल तर त्या प्रमाणात कमी करून घ्या. गव्हाचे पीठ चाळून घेण्याची काहीच आवश्यकता नाही. आता गव्हाचे पीठ भाजत असताना जसे लागेल तसे तूप घाला. सुरुवातीला मी अर्धा कप तूप घालत आहे आणि गव्हाचे पीठ हे मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्या. थोडे थोडे तूप टाका. आता मी अर्धा कप तूप टाकत आहे आणि व्यवस्थित भाजत आहे. 10 कप गव्हाच्या पिठासाठी साधारणपणे 3 ते 3.5 कप तूप पुरेसे आहे. पण हे तूप एकदमच टाकू नये. थोडे थोडे करत पीठ भाजत असताना थोडे थोडे तूप घालून व्यवस्थित पीठ भाजून घ्या. तुम्ही पाहू शकता गव्हाच्या पिठाचा रंग जसा भाजत आहे तसा बदलत चाललेला आहे. पीठ भाजत असताना एकदमच जर सगळे तूप घातले की त्याच्या गाठी बनतात आणि पीठ भाजण्यासाठी त्रास होतो. त्यामुळे थोडे थोडे तूप टाकून व्यवस्थित भाजून घ्या. गव्हाचे पीठ भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. म्हणजे साधारणपणे हे गव्हाचे पीठ भाजण्यासाठी अर्धा तास म्हणजेच 30 मिनिटे ते 40 मिनिटे वेळ लागू शकतो. पूर्ण बारीक फ्लेमवरती व्यवस्थित पीठ भाजून घ्या. गॅसची फ्लेम मोठी अजिबात करू नका. अन्यथा गव्हाचे पीठ करपण्याची दाट शक्यता असते. आता अर्धा कप ड्रायफ्रूट किंवा 1 कप ड्रायफ्रूट्स म्हणजे इथे मी काजू आणि बदामाचे काप घेतले आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे काप घेऊ शकता. आता हे भाजलेले गव्हाचे पीठ थंड होण्यासाठी ठेवा. साधारणपणे मी हे पीठ 4 ते 5 तासासाठी थंड होण्यासाठी ठेवले होते. आता जो तळलेला डिंक होता तो व्यवस्थित क्रश करून घ्या. एक खबरदारी घ्या की हा डिंक मिक्सर ग्राइंडरमधून बारीक करून घेऊ नका. अन्यथा त्याचा क्रिस्पीपणा निघून जाईल. हा तळलेला डिंक व्यवस्थित क्रिस्प राहण्यासाठी म्हणून वाटीने किंवा एखाद्या ग्लासने व्यवस्थित क्रश करून घ्या. जास्त क्रश करण्याची गरज नाही. या क्रश केलेल्या ड्रिंकाचे टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. हा क्रश केलेला डिंक थंड झालेल्या गव्हाच्या पिठामध्ये टाका.
आता यामध्ये दळलेली साखर टाका. साधारणपणे गव्हाच्या पिठाच्या निम्म्यापेक्षा थोडी कमी पिठी साखर घ्यावी. मी इथे 10 कप गव्हाच्या पिठासाठी 4 कप पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखर आणि डिंक आता पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. वेलची पूड साधारणपणे 1.5 ते 2 टीस्पून टाका. मला वेलची पूडचा स्वाद जास्त आवडतो, त्यामुळे मी इथे 2 टीस्पून वेलची पूड घेत आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि आता शेवटी यामध्ये अर्धा कप किसमिस टाका, म्हणजेच बेदाणे टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे लाडूचे मिक्सचर थोडे कोरडे वाटत आहे, म्हणून मी यामध्ये अजून अर्धा कप तूप घालत आहे. हे सर्व म्हणजेच पिठी साखर, तूप, वेलची पूड, क्रश केलेला तळलेला डिंक आणि गव्हाचे पीठ सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि लाडू वळायला घ्या. हे लाडू बनवताना प्रमाण चुकण्याचे काहीच कारण नाही. अतिशय सुंदर आणि रुचकर असे हे लाडू बनतात आणि अतिशय पौष्टिकही असतात. हे लाडू जर तुम्हाला कमी प्रमाणात बनवायचे असतील तर जेवढे गव्हाचे पीठ घेणार आहात त्याच्या निम्म्यापेक्षा थोडी कमी पिठी साखर घ्या आणि पिठी साखरे एवढेच तूप घ्या आणि हे लाडू बनवा. यामध्ये आपण तळलेला डिंक क्रश करून टाकल्यामुळे थोडासा लाडवाला क्रिस्पीपणा येतो, जो जास्त छान वाटतो. असे हे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे लाडू नक्की करून बघा. नक्की आवडतील तुम्हाला. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.